नमस्कार मित्रांनो, मी ओम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आजच्या या व्हिडिओमध्ये जो महत्त्वाचा आहे एसबीआय बॅकलॉगच्या वॅकन्सी झालेल्या आहेत. सर नवीन काय आणलं हे एसबीआय मित्रा, तुला प्रत्येक वेळेस बँकिंग इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हापासून आलेलो आहे तेव्हापासून नेहमी सरप्राईज देण्याचं काम फक्त एकटे एसबीआयचे. एसबीआय पहिले सरप्राईज स्वतः देते आणि मग सगळ्या बँका त्यांना बघून ह्या गोष्टी चालू करतात. सर नवीन आलं का एकदा मग या ॲड नाही. याच्या आधी एसबीआय बॅकलॉगच्या वॅकन्सीज म्हणजे एसबीआयची जी ॲड यायची आपली, ज्याच्यामध्ये जनरल ॲड म्हणतो आपण तिला, ज्यात यू आर म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीजच्या सगळ्या कॅटेगरीच्या जागा वगैरे राहायच्या. त्याच्याच बाजूला राईट साईडला बघितलं तर तुम्हाला नेहमी बॅकलॉगच्या वॅकन्सीज दिसायच्या. तर या आधी थोड्या कमी राहायच्या. या कुठून येतात सर वॅकन्सीज? तर या वॅकन्सीज असतात काय, ज्या वॅकन्सीज तुमच्या जॉईन झाल्याने मागच्या रिक्रुटमेंटमध्ये किंवा तेवढे स्टुडंट डिस्क्वालिफाय झालेत ते असतात बॅकलॉग वॅकन्सीज. या एवढ्या लवकर कशा आल्यात तर त्याचं उत्तर आपल्याजवळ सध्याच नाही आहे. मग वेटिंग लागेल का सर? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. पण असं खूप वेळेस बघितलेलं आहे आम्ही, एसबीआयची नवीन ॲड आल्यावर सुद्धा एखादी वेटिंग लिस्ट वापस आलेली आहे एसबीआयची. तुम्हाला माहिती आहे एसबीआयने पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये भरपूर स्टुडंट पिक केले होते. त्याच्यामुळे यावेळेस भरपूर जागा या तरीही रिकाम्या राहिलेल्या आहेत. सो एसबीआयला यावेळेस गरज वाटली, त्यांनी बॅकलॉगच्या नवीन वॅकन्सीज काढलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फक्त त्याच कॅटेगरीतल्या लोकांना घेतलं जातं ज्या कॅटेगरीतले लोक सिलेक्टेड नाही आहेत. जसं महाराष्ट्रात जर आपण बघितलं, एसटी कॅटेगरीच्या 165 सीट्स या वॅकंट होत्यात, म्हणजे त्या रिमेनिंग होत्या, त्या का भरल्या नाही गेल्यात? असं पण होऊ शकतं. एसबीआयचा एक रूल असा पण आहे, आम्ही ऐकलेला आधी, की त्यांचा एक सेक्शनल कट ऑफ ठरलेला असतो. जर तो तुम्ही क्रॅक केला नाही तर तुम्ही तिथे इलिजिबलच होत नाही. ते दाखवत नाही, असं सांगत नाहीत की आम्ही फुल कट ऑफ ठेवला वगैरे. नाही, त्यांचा एक मिनिमम बँकेचा कट ऑफ असतो, तो तेवढाच. कितीही पेपर घाणाला तर तुम्हाला तेवढा क्रॅक करावा लागेल. त्याच्यावर ते काही मार्क्स असतील तरच स्टुडंटला घेतात ते. सो हा एक एसबीआयचा पॅटर्न आधीपासून राहिलेला आहे. त्याच्यामुळे असं होऊ शकतं या वॅकन्सीज फिल व्हायच्या बाकी आहेत. पण ही एक चांगली गोष्ट आहे, जे नवीन स्टुडंट आले त्यांच्यासाठी सुद्धा, जे रेग्युलर अभ्यासात आहेत किंवा ज्यांच्याकडनं मागच्या वेळेस झालं नाही त्यांच्यासाठी लवकर जास्त चान्सेस आलेले आहेत. सर मग एसबीआयच्या नवीन ॲड येणार आहे की नाही येणार आहे? तर एसबीआयची नवीन ॲड ही तुम्हाला थोड्याच दिवसात दिसण्याचे चान्सेस आहेत, पण किती दिवस हे सांगता येत नाही. मला असं वाटतं एकदा याची फॉर्म फिलिंग झाली की त्या सीट्स अवेलेबल होतील. सो ज्यांनाही वॅकन्सीज आहेत त्यांनी फॉर्म फिल करून घ्या. नवीन ऑनलाईन बॅच 24 ऑगस्ट 2026 ला सुरू होती आहे. या बॅचकडे लक्ष द्या. ज्यांनाही पुढच्या वर्षी बँकिंगच्या सगळ्या एक्झाम पास व्हायचा आहे, ज्यांनाही पुढच्या वर्षीच्या एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास द्यायचा आहे, त्या सगळ्यांसाठी ही नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर मित्रांनो, नवीन बॅचची डेट 24 ऑगस्ट 2026 आहे. या दिवसापासून ही बॅच सुरू होणार आहे. तर प्रत्येक तुमचा मित्र, भाऊ, बहीण, मैत्रीण जेही असतील, तुमच्या कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे ज्यांना बँकिंग क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आलेली आहे ही. आणि मी खरंच सांगतो, जेही पुढच्या वर्षी इलिजिबल होत असतील, मोस्ट ऑफ द ॲग्रीचे जे स्टुडंट असतील त्यांनी ही बॅच जॉईन करा, फायनल इयरच्या स्टुडंटनी सुद्धा. कारण की तुम्हाला आता पुढे अभ्यास नसतो, तुम्हाला फक्त आता बॅच करायची आहे. ही बॅच तुमची कंप्लीट होईल पुढच्या येणाऱ्या सीझनपर्यंत. म्हणजे कधी? सो ही बॅच तुमची फेब्रुवारी मार्च महिन्यात संपेल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिसला भेटतील 5-6 महिने आणि पुढच्या सीझनमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या ॲडला उभे राहाल. म्हणजे पुढच्या येणाऱ्या ज्याही एक्झाम्स असतील पुढच्या वर्षीच्या, त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण प्रिपेअर्ड राहाल, पूर्ण कुक राहाल आणि एक्झाम क्रॅक करू शकाल. सो एकच मिनिट थांबा. सॉरी मित्रांनो, थोडा रेकॉर्डिंगमध्ये इश्यू आला होता म्हणून मी पॉज केला होता. परत पुढे कव्हर करतो. सो नवीन बॅच जॉईन करायची त्यांनी जॉईन करा. 24 ऑगस्ट 2026 पासून चालू होती आपली नवीन ऑनलाईन बॅच. सो तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सगळ्यांना एकदा सांगाल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया आपल्या ॲड बद्दल. 2024-25 ची जी ॲड आली ती ओव्हरऑल इंडियासाठी आहे 1538 वॅकन्सीजची. पण महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोमध्ये 165 वॅकन्सीज आहेत. सर मग महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो वेगळे वेगळे आहेत का? तर महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोमधल्या ह्या वॅकन्सीज जे 165 या पूर्णपणे सगळ्यात पहिलं ऐकून घ्या, या फक्त एसटी कॅटेगरीच्याच कॅन्डिडेटना फिल करता येतील. बाकी सर मग जे एससी कॅन्डिडेट, ओबीसी आहेत, ओपन आहेत, त्यांचं काय? ओपन मला तर बॅकलॉगमध्ये सीट नसतातच उरत, कारण की जेवढेही स्टुडंट आहेत ते त्या सीट घेऊन घेतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे
ज्या अनरिझर्व कॅटेगरीच्या वॅकन्सी असतात त्या कधीच खाली राहत नाहीत, त्या भरल्याच जातात. बाकी या कॅटेगरीच्या खाली राहतात भरपूर वेळेस, त्याच्यामुळे तुम्हाला त्या भराव्या लागतात. तर जिथे तुम्हाला ज्या राज्यामध्ये दिसेल आणि तुम्ही जर स्वतः तयार असणार आहे की बाबा मला महाराष्ट्राबाहेर सुद्धा जाऊन जॉब करायचा आहे, गरज आहे, तर तुम्ही बिंदास तिकडनं फॉर्म भरा. कॉम्पिटिशन 100% कमी आहे म्हणून त्या वॅकन्सीज फिल झालेल्या नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये एसटी साठी सुद्धा 165 वॅकन्सीज म्हणजे भरपूर जागा आहेत या मित्रांनो. तुम्हाला पास होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत इथे. सो अप्लिकेशन विंडो ही 7 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. याची रिक्रुटमेंट, याची डेट, याची लिंक ऍक्टिव्ह आहे 7 ऑगस्ट पासून ते 27 ऑगस्ट 2026 पासून. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ऍड जी आहे जनरलची ती थोड्याच दिवसात येण्याचं लोक म्हणताय. मला तरी असं थोडंसं अवघड वाटतंय सध्या की या 8-10 दिवसात येईल ऍड म्हणून. ठीक आहे, आली तर खूप चांगला, आलीच पाहिजे. मी खोटा ठरवतो, मला जास्त आनंद होईल. पण बघूया आपण आता की 7 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत जरी ज्यांनी जे बॅकलॉग वॅकन्सीची ऍड आली त्याच्यात तुम्ही फॉर्म फिल करू शकता. प्री एक्झाम डेट आहे याची सप्टेंबर 2026 मध्ये आहे आणि मेन एक्झाम आहे ती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 मध्ये राहू शकते असं यांनी सांगितलेलं आहे. ऑब्व्हियसली याचा रिझल्ट सुद्धा तुमचा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये लागून जाईल. नेक्स्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुमचं 31/12/2026 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, किंवा तुमचा येणारा जे तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट असताल तर तुम्ही 31/12/2026 पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट करता आलं पाहिजे. त्या सगळ्या स्टुडंटसाठी ही वॅकन्सी खूप चांगली आहेत. एनी ग्रॅज्युएट याला इलिजिबल आहेत. डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग वाले सगळेच इलिजिबल असतात. फायनल इयर स्टुडंट सुद्धा इलिजिबल आहेत, पण त्यांना 31 डिसेंबर पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे. त्यांचा रिझल्ट लागला पाहिजे. पेपर दिले सर मी नोव्हेंबर महिन्यात माझे पेपर आहेत फायनलचे, नाही जमणार मित्रा. तुझा रिझल्ट काहीही करून हा 12 तारखे म्हणजे सॉरी या वर्षात लागला पाहिजे 2026च्या, म्हणजे 31 डिसेंबरच्या आधी तुमचा रिझल्ट आलेलाच पाहिजे. 1 जानेवारी 2027ही चालणार नाही. ठीक आहे. पर्सेंटेज टू CGPA कन्वर्ट करायचं आपल्याला एक्झाममध्ये पर्सेंटेजेस पुट करावं लागतात. तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्या मागे CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जन बघू शकता आणि तिथनं कन्वर्ट करून पर्सेंटेज पुट करू शकतात. जेवढेही ॲग्रीवाले आहेत त्यांनी सरळ सरळ तुमचा जोही CGPA असेल 6.7 एक्सेट्रा वगैरे त्यांनी तो 67% क्रायटेरिया पकडायचा. 6.9 असेल 69, ठीक आहे, असं पकडून घेत चालायचं. नंतर एज जे आहे ते 1 एप्रिल 2026 पर्यंतच असतं याला. ठीक आहे. याचा एक फायदा असा आहे, एज्युकेशन जे आहे त्याची डेट पुढची असते, पण जी याची डेट आहे एजची ती 1 एप्रिल 2026 पर्यंतच असते. बाकीच्या एक्झाममध्ये काय असतं, जेव्हाही तुमची ॲड आली त्या ॲडपासूनचं जे डेट पकडले जाते याच्यामध्ये हे एप्रिल महिना पकडतात आणि जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते डिसेंबर महिना पकडतात. सो 1 एप्रिल 2006च्या आधीचे लोक 1 एप्रिल 2006च्या नंतरचे चालणार नाहीत, आधीचे चालतील, आणि 2 एप्रिल 1998च्या नंतरचे आधीचे चालणार नाहीत. जनरल, ओपन, EWSला 28 इयरचा क्रायटेरिया असतो आपला, क्लर्कला सो तो SBI साठी सुद्धा होतो. OBC साठी 31 इयरचा आहे, SC ST साठी 33 इयरचा आहे. नंतर जर विडो किंवा डिवोर्स वुमन्स असतील त्यांना 35 इयर पर्यंत फॉर्म फिल करता येतो. OBC असतील तर 38 इयर पर्यंत आणि SC असतील तर 40 इयर पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. फी जी आहे तुमची ती SC ST PWD कॅन्डिडेटला 0 रुपीज आहे. म्हणजे याच्यात जेवढेही असणार आहेत ते सगळे कॅटेगरीमधलेच आहेत, त्यांना 0 रुपीज आहे. OBCच्या जागा असतील, OBC मधनं फॉर्म भरताना 750 रुपये आहे. जनरल वाल्यांना EWS वाल्यांना फॉर्म भरता येत नाही. ज्यांची कॅटेगरी जनरल आहे किंवा EWS त्यांना फॉर्म हा फिल करता येत नाही. मल्टिपल फॉर्म सुद्धा भरता येत नाही. तुम्ही एका वेळेस एकच फॉर्म भरू शकता. सिलेक्शन प्रोसेस याची इझी आहे. तुम्हाला एक फेज 1 राहील प्रिलिम्स एक्झाम आणि फेज 2 राहील मेन्स एक्झाम. या 2 एक्झाम क्रॅक झाल्या तुमच्याकडनं की तुम्ही सिलेक्ट होता SBI ज्युनियर असोसिएट म्हणून. याच्या जर कट ऑफचा विचार केला तर मेन्सला तुम्ही 80 मार्क्स तरी मिनिमम घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तेवढे घेऊ शकलात तर तुम्ही 100% इन आहात. प्रिलिम्सचा कट ऑफ कमी लागतो, बट या बॅकलॉग वॅकन्सीमध्ये काय होईल सांगता येत नाही. मला तरी असं वाटतं बॅकलॉगच्या जरी वॅकन्सी असतील तरी कट ऑफ खूप कमी राहील. दरवर्षीप्रमाणेपेक्षा यावर्षी जास्त कमी राहील. स्टेज 1 मध्ये तुम्हाला इंग्लिश, क्वांट आणि LR असतं, जे की तुम्हाला आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये असतं. 30-35-35-35च्या 100 क्वेश्चन्स आणि 60 मिनिटात 100 मार्क्सला असतात. याच्यात मेन्स एक्झामला लॉजिकल रिझनिंग फक्त आहे, जे 50 क्वेश्चन 60 मार्क्सला आहेत.
क्वांट जे आहे आपलं ते 50 क्वेश्चन्स 50 मार्क्सला, जीए 50 क्वेश्चन्स 50 मार्क्सला आणि इंग्लिश 40 क्वेश्चन्स 40 मार्क्सलाच आहे. पेपर थोडासा ट्रिकी असतो, पण पेशन्स आणि तुम्ही जर कन्सिस्टंट आपल्या गोष्टी फॉलो करत राहिल्यात, आपली मेंटरशिप जी असते ती फॉलो करत राहिलात, विकली टॉक फॉलो करत राहिलात, क्विज पॉस्ट जो तो मॅडमचा तो फॉलो करत राहिलात, यश सरांचे एलआरचे सेशन करत राहिलात, तर तुम्ही आरामात पास होत राहणार आहे. स्टेज 1 साठी तुम्हाला सध्या जर आणखी सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघत नसणार राहुल सरांचे जे दुपारी 1 वाजता, सध्याच 1 वाजता की सकाळी 7:30ला आहे सेशनचा टायमिंग, त्या सेशनच्या टायमिंगमध्ये ते सेशन्स करत राहा, ज्याच्यामध्ये प्रिलिम्सचे पूर्ण प्रकारचे DI ते कव्हर करताय, अर्थमॅटिक सुद्धा कव्हर करताय, तर तुम्हाला फायदा नक्की होईल. टोटल 190 क्वेश्चन्स असतात मेन्समध्ये, 200 मार्क्सला आणि 160 मिनिटाचा वेळ असतो. या एक्झामला खूप फायदा घ्या, जागा भरपूर आहेत, जेही इलिजिबल आहेत त्यांनी, बाकीच्यांनी पण बाहेरच्या राज्यातनं भरण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी कुठल्याच प्रकारचा नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स नसतात, ज्याला क्वालिफाईंग मार्क्स वगैरे काहीच नसतात, पण जे मी ऐकलेलं आहे ते ठरवतात मेन्समध्ये फक्त, ते सांगत नाहीत प्रिलिम्स मेन्सला यांना सेक्शनल कट ऑफ कुठेच नाही आहे. माझं इंग्लिश वीक आहे, माझं कसं होईल काय, काहीच नाही, सेक्शनल कट ऑफ नसतो. इनफॅक्ट फायनल स्कोअरमध्ये सुद्धा ते सेक्शनल कट ऑफ बघत नाहीत, ते फक्त एवढं बघतात की ओव्हरऑल कट ऑफ किती चालला आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे ओव्हरऑल कट ऑफवरच तुम्हाला इथे फोकस करणं गरजेचं आहे. याची जी LPT होणार आहे, बाहेरच्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरला तर LPT कशी होणार आहे, एक नॉन व्हर्बल टेस्ट असणार आहे, जिच्यामध्ये नॉन व्हर्बल टेस्ट ऑब्जेक्टिव्ह असेल, नॉन व्हर्बल टेस्ट सब्जेक्टिव्ह असेल. नॉन व्हर्बल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर याच्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील, जसे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे ना, असे प्रश्न विचारले जातील. नंतर सब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील, म्हणजे पॅरा लिहायला लावतील की बाबा एखादी गोष्ट जर मी तुम्हाला विचारली, बँकिंग क्षेत्राचे फायदे काय, बँकांचे फायदे काय, काही प्रश्न विचारतील ते तुम्हाला फक्त लिहायचे असतात. सब्जेक्टिव्हमध्ये 3-3 पॅसेज असतील याचे, त्याच्यावर 15-15 क्वेश्चन्स असतील आणि 15-15 मार्क्स असतील त्याचे पूर्ण. नंतर व्हर्बल टेस्ट होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पेपर दिला जाईल, तो तुम्हाला वाचून दाखवायचा आहे, त्याच्यात तुम्हाला 20 पैकी मार्क्स लागतील पास होण्यासाठी. सो कॅन्डिडेटला हा रिक्वायर्ड आहे की मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते बँकेत थ्रू राहतीलच, इंडिव्हिज्युअल टेस्टसाठी ते तुम्हाला क्वालिफाय करावेच लागतील. मोस्ट ऑफ द टाइम 50% क्रायटेरिया राहतो आणि याच्यात तुम्हाला मार्क्स देणं खूप इझी, जास्त अवघड नाही आहे. LPTचं हे पॅटर्न बघून घ्या, यांनी यावेळेस पहिल्यांदा LPTचं पॅटर्न दिलेलं आहे आणि LPT सगळ्या एक्झामची अशीच होत असते. नंतर सगळ्यात महत्त्वाचं फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड रिटन डिक्लेरेशन हे दरवर्षीप्रमाणेच आहे. नवीन विद्यार्थ्यांनी फक्त फोकसली व्यवस्थित ऐका, तुमचा फोटोग्राफ जो आहे तो 20 KB ते 50 KBच्याच मदतला पाहिजे. जी सिग्नेचर आहे 10 KB ते 20 KBच पाहिजे आणि ब्लॅकमध्येच पाहिजे, ती बोल्डमध्ये सुद्धा नसावी. ब्लॅक पेनने एका व्हाईट पेपरवर मोकळ्या हाताने लिहा, चांगली व्यवस्थित साईन करा, तिला क्रॉप व्यवस्थित करा आणि अपलोड करा. तुमचा फोटो साईन हे एकदम क्लिअर दिसता आले पाहिजे, तरच ते एक्झाममध्ये तुमचा फॉर्म फिल करताना फॉर्म पुढे जातो, नाही तर फॉर्म स्टक होतो. त्याच्या वेळेस परत फॉर्म भरताना परत फोटो चांगला काढा, त्याचं नाव वगैरे चेंज करा, अशा खूप काड्या कराव्या लागतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, याला खूप व्यवस्थित हाताळा या गोष्टींना. लेफ्ट हँड थंब जो आहे तो ब्लॅक ब्ल्यूमध्ये चालून जाईल, 20 KB ते 50 KB तो पण पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते 50 ते 100 KB मध्ये पाहिजे, पण ते व्हाईट पेपरवर ब्लॅकमध्येच पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ ही मेन्शन करणं गरजेचं आहे. याचं जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे ते मी तुम्हाला खाली हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याच्या खाली नक्कीच टाकेन. कॅपिटल सिग्नेचर चालत नाही, कॅपिटल डिक्लेरेशन चालत नाही, डेट ऑफ बर्थ आहे जी डिक्लेरेशनवर लागतीच, ठीक आहे. सेव्ह अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी सबमिट करायचा आहे. नंतर शेवटी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही या दोन गोष्टींवर खूप वेळ स्टक होता, ज्याच्यासाठी मला खूप फोन येतात. त्याच्यासाठी हे सांगतोय की जेव्हा तुम्ही इथे पोहोचता तेव्हा या 3 पैकी तुम्ही 3ही बॉक्स क्लिक करायला जाता, 3ही बॉक्स क्लिक नाही करायचे, 2च करायचे आहेत. जर तुमच्या नावामध्ये काहीच चेंज नसेल कधी केलेला, किंवा तुमचे नावं खूप व्यवस्थित लिहिलेले तुमच्या आधार कार्डवर, तुमच्या मार्कशीटवर वगैरे, तर तुम्ही फक्त हे 2 गोष्टी क्लिक करायच्या. जर तुमच्या डॉक्युमेंटरी प्रूफ जे आहे, तुमचं आधार कार्ड पॅन कार्डवर नाव चेंज असेल, तर पहिलं आणि तिसरं हे जे आहेत ऑप्शन हेच क्लिक करायचे. इनी 2 ऑप्शन्स तुम्हाला क्लिक करावं लागेल, तेव्हाच फॉर्म पुढे जाईल. कम्प्युटर नॉलेज याला विचारत नाही, पण जर विचारलं तरी लक्षात घ्या, याच्यात जर तुम्हाला कम्प्युटर नॉलेजबद्दल विचारलं तर सर्टिफिकेट इन हा वर्ड यूज केला जातो. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सर्टिफिकेट इन करा. जर तुमचा डिप्लोमा डिग्री ही नसेल, किंवा तुम्ही शाळेतही शिकलेले नाही आहेत कम्प्युटर, जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकलेले आहात, शाळेत शिकलेले आहात, किंवा कधीही कम्प्युटर हा विषय शिकलेले असणार आहे तुमच्या जीवनात, आयुष्यात, जो तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीटवर असला पाहिजे, 10वीच्या पुढं, ठीक आहे ना, किंवा ग्रॅज्युएशनला,
तर तुम्ही कम्प्युटर शिकला असाल तर खाली कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट आणि IT ॲज अ सब्जेक्ट असं चूज करू शकता. कोणी कोणी IT पण शिकलेलं असतं 10वीत. सो ह्या 2 ऑप्शन लक्षात ठेवा. नंतर जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल, तुम्ही कुठला कम्प्युटरचा डिप्लोमा केला असेल तर तो लिहा. डिग्री केलेली असेल कम्प्युटरमध्ये ती करा. नाही तर सर्टिफिकेट इन काहीच नसताना एखादं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, जर ऑपरेशनमध्ये असेल जसं की MSc-IT सर्टिफिकेट असतंच तर MSc-IT नसेल तर मग तुमच्याकडे जावा कुठल्याही लँग्वेज शिकलेली आहे तुम्ही, C++ वगैरे C++ काही कुठल्याही लँग्वेज शिकले तर त्याचं सर्टिफिकेट जरी असलं तरीही चालून जातं, असं काहीच नाही आहे. जर नसेल तर लवकरात लवकर सर्टिफिकेट काढा. सर्टिफिकेट काढणं खूप सोपं आहे त्याचं. ठीक आहे. इम्पॉर्टंट डाऊट्स काय, 3 बॉक्सचा इश्यू जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं आता काय असतो काय नाही. कम्प्युटर नॉलेज हे तुम्हाला असलंच पाहिजे, यसच करा. नसेल तर तुम्ही कम्प्युटरचं सर्टिफिकेट बनवा. 8 दिवसात सर्टिफिकेट बनतं मित्रा. स्पेलिंग मिस्टेक करू नका तुमच्या फॉर्ममध्ये फिल करताना कुठेच. सर्कल सिलेक्ट करताना पहिले तुम्हाला खूप महत्त्वाचा पॉईंट राहिला, मुंबई आणि महाराष्ट्र मेट्रो असे 2 सर्कल दिसतील ऑप्शनमध्ये तुम्हाला. जेव्हा तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट कराल, स्टेट सिलेक्ट केलं तुम्ही महाराष्ट्र तर तुम्हाला असे 2 नावं दिसतील, एक महाराष्ट्र आणि एक दिसेल मुंबई. तर ज्यांनाही मुंबईला जॉब पाहिजे त्यांनी मुंबईला पहिलं प्रेफरन्स द्या, महाराष्ट्राला दुसरं द्या. इथे तुम्हाला प्रेफरन्स सर्कलचे यूज करत असतात. पण जे महाराष्ट्रातले आहेत त्यांनी महाराष्ट्र 1 नंबरला ठेवा आणि मुंबई 2 नंबरला ठेवा. असे सर्कल आहेत ते महाराष्ट्रामध्ये 2. नंतर पर्सेंटेजचा क्रायटेरिया जो आहे तुम्ही तुम्हाला क्लिअर केलेला आहे. ओपन युनिव्हर्सिटी डिप्लोमा सगळे याला इलिजिबल आहेत, असं काहीच नाही कोणी इलिजिबल नाही म्हणून. वॅकन्सीज कमी आहेत, वाढतील का, वाढणार वगैरे नाही आहेत. परत तुम्हाला पुढची ॲड जेव्हा येईल तेव्हा परत ॲड दिसतील, त्याच्यात वॅकन्सीज भेटतील. पण या फक्त बॅकलॉगच्या वॅकन्सीज आहेत, त्याच्यामुळे हा फक्त महाराष्ट्रात जर भरायचा झाला एसटीच कॅटेगरीच्या स्टुडंटना भरता येतो. फेक फॉर्म भरू नका, रिपीट फॉर्म फिल करू नका. EWS OBC सेंट्रल स्टेटचं हे याच वर्षीचं असलं पाहिजे. 1 एप्रिल 2026च्या नंतरचं. प्री एक्झाम ट्रेनिंग असती एक, ती तुम्ही घ्यायची असेल तर तिथे फॉर्म फिल करतानाच तुम्ही तिथं त्यांना सांगायचं. दिली तरी चालते, नाही दिली तरी चालते, हिचं काहीच नसतं. ते फक्त साधा एक पेपर पाठवतात जो काहीच रिलेव्हंट नसतो. नंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स याच्यात टाकायचे झाले तर फक्त मेन्सचे टाकायचे, बाकी कुठलेच नाही. आणि सेक्शनल कट ऑफ या एक्झामला कुठल्याच प्रकारचा नसतो. फॉर्म फिल करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला UPI ट्रान्झॅक्शन करायचे आहेत. आलं लक्षात? सो अशा प्रकारे तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला खाली नक्की टाका. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करेल. सो थँक्यू सो मच. जेव्हाही पुढची ॲड येणार आहे जनरलची, मी तेव्हा एक लाईव्हमध्येच सेशन ठेवेल. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये मला इथे टाका. चालेल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.